हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्ही विचार करत त्याला एवढं नटून ठटून आवरून दोघी जावा कुठे चालला आहे? आधी पण आहे तर आम्ही मस्त आवरून चाललो आहे. आमचं सर्वस्व आहे जे की त्याचं नाव घेतल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही अशा व्यक्तीला भेटायला. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठं जातो. कसं नसतंय आपलं काम आपण चाललोय बघा अक्कलकोट एस टी पकडायला किती स्टँडवर हायवे. चलो अक्कलकोट स्वामींना भेटायला. तर फायनली तुम्ही बघितलंच आम्ही घरातून कवटे मंगळ बसने निघालेलो होतो आणि आलो बघा कुच्ची फाट्याला. कुच्ची फाट्यावर मग सोलापूर बस पकडून निघालो. तर कुठली पहिला भेटेल त्याने येणार होतो. तर आलो आहे फायनली सांगोला बस स्टँडवरती आणि हे आहे सांगोल्याचं मस्त मोठं असतं बस स्टँड, जे की आम्ही स्कूलला असताना इकडे सारखं येतो. आमच्या बसचा पास असायचा ना कॉलेजला असताना, तर तो काढायला इकडं आल्यावर माझ्या खूप साऱ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा, मी सगळं काही दाखवते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये. आम्ही फायनली आलोय बघा सांगोला स्टँडवर. तर इकडं आमचं चालू आहे खायचं काय काय खायचं काम चालू आहे. आता वाजले 8:15 आणि आम्ही 8 वाजता येऊन बसलोय सांगोला स्टँडवर. बघू शकता बाई तुम्ही इकडं अजून बसल्या पप्पनचा तिकडं आशिंदीचे बसल्या आणि मग पण बसले. 300 रुपये फाईन द्या म्हणजे त्या खायला ती दोघं पाठीमागं बसली ती. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आजचा खूप छान असा व्लॉग असणार आहे. आम्ही मस्त असं स्वामीचं दर्शन घ्यायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू तर फायनली बस निघाली बघा सांगोल्यावरून 10-15 मिनटं थांबून आत्ता निघालेली आहे. कसं आहे चला. चलो अक्कलकोट बाय बाय. पंढरपूरमध्ये आलो बघा, पंढरपूर बस स्टँड. हा घेतलं. चंद्रभागा नदी आहे बघा ही छानशी. पाया पडून दर्शन घ्याव्या. तर फायनली बघा आम्ही सोलापूर बस स्टँडवर येऊन पोचलेलो आहे आणि आम्ही डायरेक्ट सोलापूर बसनं आलेलो, त्यामुळे आम्हाला इथे उतरायला लागणार आहे. तर इकडं आम्ही उतरायला लागलो आहे बघा. इथून आम्ही नंतर अक्कलकोट बस पकडून जाणार आहोत. तर आता इकडं आम्ही सकाळी काय खाल्लं नव्हतं, नाश्ता वगैरे काय तर करणार आहोत. तोपर्यंत इकडं उतरून तर घेतलं. आणि तुम्ही बघू शकता हे सोलापूर बस स्टँड कसली गर्दी आहे. जिकडं बघेल तिकडं सगळ्या बसेसच आहेत, भरपूर बस आहेत बघा आणि गर्दी पण भरपूर आहे. मग इकडं आम्ही पहिला वडापाव वगैरे खाऊन घेतलं आणि त्यानंतर इकडं ज्यूस पिलो बघा पायनॅपलवाला. आणि त्यानंतर आम्ही फायनली अक्कलकोट बसमध्ये
बसून जाणार आहोत. 12:15ला लागणार आहे अक्कलकोट बस. तर इकडं आमचं ज्यूस प्यायचं इकडं चालू आहे बघा. आम्ही मागवलेला पायनॅपल ज्यूस. जरा ज्यूस पिऊन जरा खाऊन पिऊन जरा छान वाटलं मस्त, कारण काय खाल्लं नसल्यामुळे एसटीत असं मळमळून उलट्या वगैरे यायल्यासारखं होत होतं मला बघा. तर फायनली आम्हाला इकडं अक्कलकोट बस निघाली आणि आम्ही निघालो आहे बघा. आणि जात असताना इकडं आहो ना आमच्या झोप यायला लागल्या म्हणून इकडं आहो झोपून टाकलं. आणि मला एकटीला काही करमना म्हणून मी इकडं रील्स काढत बसलेली बघा. तर पाठीमागची माणसं माझ्याकडे बघायला लागलेली उशिरापासून. मला लई खराब वाटत होतं, पण मी काढलं तसेच रील्स बघा थोड्याफार. पण एवढे काही चांगलं आले नाही, त्यामुळे मी काही अपलोड पण केले नाही, कारण आहो त्यात झोपलं होतं आणि आहोंना काही तसं आवडत नाही म्हणताना मी ते पोस्ट पण केले नाही बघा. तर बघू शकताय तुम्ही आम्ही फायनली येऊन अक्कलकोट बस स्टँडवर पोचलेलो आहे. तिकडं आदिरा बिदिरा झोपली बघा. आणि आत्ता आम्ही उतरणार पण आहोत. आणि फायनली बघू शकताय तुम्ही इकडं अक्कलकोट बस स्टँडवरती किती गर्दी वगैरे. तर फायनली आम्ही इकडं उतरतोय बघा अक्कलकोट बस स्टँडवरती. आणि गर्दी भरपूर आहे बघा. पूर्ण एस-टी भरलेली होती. तर अक्कलकोट बस स्टँडवरती पूर्ण खाली झाली बघा. भरपूर जण लोक अक्कलकोटला येत असतात बघा. आणि बघितलं का अक्कलकोटचं बस स्टँड किती मस्त अशी गर्दी भरपूर माणसं आहे. आणि त्यानंतर आल्या इकडं हातपाय तोंड धुवून फ्रेश झालो आणि जरा उसाचा रस पण पिलो बघा. कारण जरा ऊन भरपूर आहे ना, आणि थोडंफार असं थंड पिलं ना खूप मनाला शांती मिळते बघा. आणि त्यानंतर आम्ही निघालो आहे बघा आता स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तर अक्कलकोटमध्ये आल्या स्वामींचं दर्शन कशा पद्धतीनं घ्यावं, कुठून सुरुवात करावी, योग्य दर्शन घेण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते आज माझ्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर फायनली आम्ही आलो आहे खंडोबा मंदिरमध्ये, जे की स्वामींचं प्रथम स्थान मानलं जातं. इथं स्वामींनी प्रथम इथं काही काळ वास्तव्य केलेलं होतं. इसवी सन शके 1779मध्ये, म्हणजेच इसवी सन 1857च्या नवरात्र काळात स्वामींनी प्रथम काही काळ या मंदिरामध्ये वास्तव्य केले. त्यामुळे याला स्वामींचे प्रथम स्थान मानले जाते बघा. म्हणून फर्स्ट टाईम इथं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथं स्वामींच्या चरण पादुका पण आहेत. मस्त त्यांचं दर्शन वगैरे इकडं घेतलं आम्ही. आणि त्यानंतर बघा इकडं सगळ्यांनी दर्शन घेतलं खंडोबाचं. आम्ही सगळेजण पाया वगैरे पडलो. आणि त्यानंतर बघा इकडं बाहेर येऊन अशा व्यक्ती वगैरे बसलेल्या असतात, त्यांना पण काही दान वगैरे केलं. आणि त्यानंतर दुसरं दर्शन घ्यायचं असतं ते म्हणजे स्वामींचं दुसरं स्थान. खंडोबा मंदिरानंतर स्वामींनी श्री स्वामी समर्थ यांचे भक्त चोळप्पा महाराज यांच्या घरी काही काळ वास्तव्य केलेलं होतं. तर तेच हे चोळप्पा महाराजांचे घर म्हणजे त्यांचा वाडा. तर या ठिकाणी त्यांच्या वाड्याची काही दुरुस्ती करून इकडं स्वामींचा अशा प्रकारे मठ वगैरे बनवलेला आहे. तर दुसऱ्यांदा इथे चोळप्पा महाराजांच्या इथे स्वामी राहिलेलं म्हणून त्यांचं दुसऱ्या वेळेस इथे येऊन दर्शन घेणे खूप महत्त्वाचं आहे बघा. तर खंडोबा मंदिरापासून सरळ खाली एक 10 मिनिटाच्या अंतरावरती चालत जाऊन हे मंदिर आहे बघा. तर इकडं आम्ही येऊन दर्शन घेतलं चोळप्पा महाराजांच्या मठात. आणि त्यांच्या मठाच्या साईडलाच इकडं चोळप्पा महाराजांचा वाडा म्हणजे जे चोळप्पा महाराज राहत होते त्यांचं घर आहे बघा. तर हे स्वामींनी अक्कलकोटमध्ये अक्कलकोटमधल्या लोकांसाठी खोदलेली विहीर आहे बघा. ती अजूनही जशीच्या तशीच आहे. छान व्यवस्थित दुरुस्ती वगैरे करून ठेवलेली आहे. आणि खरोखरी स्वामींनी खोदलेलीच विहीर आहे बघा. तर तिकडं पण त्या विहिरीचं दर्शन घेतलं. आणि इथे स्वामींनी चा सगळा इतिहास वगैरे म्हणजे श्री स्वामी समर्थ चोळप्पा महाराजांनी दिलेल्या पादुका वगैरे ते सगळं आहे तिथं पण मस्त असं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये असं स्वामी झोपलेलं त्यांचे गादी वगैरे आहे, तिकडं पण दर्शन घेतलं बघा मस्त असं. आणि त्यानंतर फायनली निघालो आहे बघा आम्ही मेन मंदिरात, जी काही स्वामींनी जिथं समाधी घेतली ते अक्कलकोटमधील मेन मंदिर. तर तिसऱ्या वेळेस आपण तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं असतं. तर आम्ही बसने म्हणते रिक्षा करून, तिथून जरा लांब आहे त्यामुळे रिक्षा करून जावं लागतं. तर फायनली आम्ही मेन मंदिरात स्वामींच्या येऊन पोचलेलो आहे बघा. तर फायनली आतमध्ये एंट्री केलेली आहे अशा प्रकारे. आणि इकडे स्वामींचं मेन मंदिर म्हणजे स्वामींचं मेन हे आहे बघा. इथं लिहिलेलं आहे वटवृक्ष वगैरे. हे स्वामींचं मेन मंदिर आहे. बाहेर वटवृक्ष आहे छान असा स्वामींचा. आणि आतमध्ये स्वामींची छानशी मूर्ती आहे. आणि इथे व्हिडिओ वगैरे काढून देत नाहीत आतमध्ये, पण मी हळूच थोडासा काढलेला होता.
तर तुम्हाला थोडंसं दर्शन घ्यायला मिळेल. आतमध्ये स्वामींच्या मेन मंदिरातलं थोडंसं दिसेल चेहरा, कारण मी जास्त काही व्हिडिओ काढलेला नाही, कारण तिकडं काढून वगैरे देत नव्हते. तर आत्ता बघू शकताय बघा, आत दिसतंय स्वामींचं थोडंसं रूप. आणि त्यानंतर फायनली बाहेर आलो बघा, तिथंच दर्शन घेऊन. आणि हे स्वामींचं वटवृक्ष आहे बघा, इथे धागा वगैरे बांधले जातात. आपल्या मनामध्ये काही इच्छा असली तर धागा बांधून ते इच्छा वगैरे पूर्ण होते आपले, म्हणून मी इकडे धागा बांधून माझी इच्छा व्यक्त केली बघा इकडं. आणि ते काय इच्छा आहे ते काय मी आता सांगू शकत नाही, पण मी इकडं धागा वगैरे बांधलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही, माझं इकडं धागा बांधायचं काम चालू आहे बघा स्वामींच्या वटवृक्षाला. तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा, आणि खूप काही दाखवणार आहे मी. आणि पूर्ण दर्शन घ्या, व्हिडिओ कंटिन्यू बघा, आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा आला आहे तो पण कमेंटमध्ये. मी इकडं माझी इच्छा व्यक्त करून दर्शन वगैरे घेतले बघा पाया पडून. आणि त्यानंतर आम्ही मला माझ्याकडं करून इकडं व्हायचा. हां, झालं झालं का असं करायचं होतं. बघून घेऊया आपण. काहीच नाही, बाटली नुसती, बाटली पाणी नाही रे, चांगलं तुला आवडलं नाही? छान वाटत. त्या साडीवर छान नाही दिसणार हो, दुसऱ्या साडीवर छान नाही, ह्याच्यावर घालून बघा. करू का बंद? तर तुम्ही बघितलंच बघा, आम्ही नंतर दर्शन घेऊन बाहेर शॉपिंग वगैरे केली बघा. आणि त्यानंतर आम्ही आलो मेन अन्नक्षेत्रामध्ये. आणि हा अन्नक्षेत्रामधला व्हिडिओ आहे. इकडं मी छानसं रील्स वगैरे बनवल्या, आणि इथं खूप काही बघण्यासारखं आहे, फोटोज वगैरे काढण्यासारखं, शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे बरंच काही आहे. आणि बाकीचं मला व्हिडिओ घ्यायचा राहून गेला बघा, मी फोटो काढायच्या नादाला लागले, आणि माझ्याकडे तसा टाईम पण नव्हता काढायला. आम्हाला रिटर्न यायचं होतं म्हणून निघालो. आम्हाला तिथं 4 वाजलेले, आणि फायनली आम्ही 9:30 वाजता आलो आहे बघा सांगोल्यामध्ये. आणि सांगोल्यामधली ही यात्रा आहे बघा, सांगोलची यात्रा. तर व्हिडिओ आवडला असला तर नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. बाय बाय.